बातमी आहे ठाकरे ब्रँड संदर्भातली। मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण एकच होतं, या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते। पण ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाल्यानंतर आज लागलेल्या निकालांमध्ये त्यांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही। 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आणि राज ठाकरेंकडून 2 उमेदवार होते, पण त्यांचे सगळे उमेदवार पराभूत झाले। शशांकराव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार जिंकले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेत। गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी हवा निर्माण झाली होती, पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचं दिसून आलंय। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही असं प्रत्युत्तर महायुतीकडून दिलं जात होतं, ते प्रत्यक्षात उतरल्याचंही दिसून येतंय। बेस्टच्या पतपेढीतला हा पराभव ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जातोय। बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये 15,000हून अधिक मतदारांनी कौल दिलाय। दरम्यान बेस्ट पतपेढी निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पॅनलच्या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी डिवसलंय। जागा दाखवली अशी एक्सपोज प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केलीय। बेस्ट पतपेढीच्या निकालामध्ये महायुती प्रणित पॅनलला बहुमत मिळालेलं नाही, मात्र या निकालावरून उपाध्यायांनी ठाकरे बंधूंना डिवसण्याची संधीही सोडलेली नाही। 2 शून्यांची बेरीज शून्यच असं केशव उपाध्याय म्हणालेत। मोठा लाजाबाजा करत 2 ठाकरे बंधू एकत्र आले, आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला। प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उभाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकाही जागा जिंकता आली नाही। याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीसोबत आहे, भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंसोबत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध या निवडणुकीच्या निकालानं झालंय। दरम्यान बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सावंत यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। माझ्याकडे 12,000 कर्मचारी असताना माझे स्वतःचे या गोष्टी कशा काय घडू शकल्या, तर हे मागच्या 1 आठवडाभर चाललेलं आहे। प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही। साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष सगळं काही घेतोय, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे। दरम्यान या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काही परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढल्या असतील। ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात त्या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत। या निवडणुका ज्या असतात त्या पक्षीय बलावर नसतात। ठीक आहे, काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल, पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळाले किंवा अपयश मिळाले असं वाटत नाही। निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। बेस्टच्या पतपेढीत ठाकरे पराभूत झाले। एकत्र आल्यानंतर दोन्ही ठाकरे पहिल्याच निवडणुकीमध्ये पराभूत झालेत। 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळू नये हा ठाकरे बंधूंचा दारुण पराभव आहे। 9 वर्षांची सत्ता असूनही ठाकरे भोपळा फोडू शकले नाहीत। निवडणूक मतपत्रिकेवर झाल्याने यापुढे ईव्हीएमला दोष देणं ठाकरेंसाठी कठीण होणार आहे। भाजपालाही बहुमत नाही, पण ठाकरेंवर टीकेची मोठी संधी यामुळे भाजपाला मिळालीये। ठाकरे आणि भाजपासमोर असूनही शशांकरावांनी सामर्थ्य दाखवलं।